नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत की जो पुरुषांवर अत्याचार होतो, ज्या महिलांपासून ज्या पत्नींपासून म्हणजे पुरुषांवर अन्याय होतो वगैरे ह्या गोष्टी. तर आपण पुरुषांवर जे हे होते अन्याय होतोय किंवा आपण पुरुष वर्ग आपण सर्वसामान्य म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या पत्नीवर एकदम विश्वास करतो, कारण आपली ती जीवनसंगिनी असते. त्यामुळे आपण तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तीच पत्नी आपल्याच नवऱ्याचा किंवा आपल्या प्रियकरासोबत आपल्याच नवऱ्याचा घात करते. ह्या गोष्टी भरपूरशा अशा केसेस आहेत आणि तुम्हाला एकंदरीत सांगायचं म्हणलं तर ह्याची संख्या सांगू शकतो मी थोडीफार माझ्या माहितीनुसार. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, 2018मध्ये महिलांची संख्या आहे त्यांनी जीवन संपवलं तर 42,391. आणि त्याच बदल्यात बघितलं तर 2018मध्ये 92,114 पुरुषांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. आणि 2022 साली बघितलं तर महिलांची संख्या आहे 48,172 महिला आणि पुरुषांची संख्या बघितलं तर 1,22,724 पुरुषांनी जीवन संपवलेलं आहे. आणि यात 30 ते 45 आणि 18 ते 30 या वयोगटातील लोक समावेश आहेत. कसं आहे की भरपूरसे आपल्या ह्याच्यात राज्यात किंवा दुसऱ्या राज्यात ह्या भरपूरशा अशा घटना घडलेल्या आहेत की आपल्याच पत्नीच्या हातून जास्तीत जास्त महिलांच्या हातून आता अशा केसेस घडत आहेत. आणि जास्त करून महिलाच अशा गुन्हेगारी आणि त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आणि कायद्याने त्यांना संरक्षण दिले त्यांचा ते गैरफायदा घेत आहेत. आणि ह्या गैरफायद्यातनं म्हणजे एकंदरीत सांगायचं गेलं तर खोटे खटले दाखल करून पुरुषांवर अनेक नवरा बायकोंमध्ये भांडणं झाले, वाद झाले तर अनेक ह्याच्यात पुरुषांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून विनाकारण म्हणजे ह्या केसमध्ये अडकवतात आणि त्यांच्याकडून विनाकारण घटस्फोट पण घेत नाहीत आणि त्यांना ज्या महिला आहेत ते उदरनिर्वाहाचा भत्ता सुरू करून देतात त्यांच्यापासून आणि पुरुषांना सोडचिठ्ठी आणि घटस्फोट देखील देत नाही आणि त्यांना नवीन जीवन सुरू करण्यास अडथळा बांधतात. त्या अशा केसेस भरपूर आहेत आपल्या देशात, आपल्या राज्यात. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या घटनेमधनं आता जास्त करून जे आपल्या पुरुष वर्गाची मागणी आहे की पुरुष आयोग तयार झाला पाहिजे आणि पुरुष आयोगाने एक म्हणजे कसं आहे की पुरुष आयोग होणं गरजेचंच आहे. नाही झाला तर पुरुषांची संख्या दिवसांदिवस कमी होत जाणार आहे. आणि ह्यातून आत्ताच बघितलं तर एकंदरीत पुरुषांची संख्या घटत चाललेली आहे. आणि हे फक्त दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं ही आकडेवारी लपवून ठेवण्यात येते. पण काही कारण बघितलं तर आता आपण बघतो की महिला सुशिक्षितीकरण ह्या गोष्टीकडं सरकार जास्त लक्ष देत आहे, पण त्याच्या पाठीमागचा हेतू पण महिलांचा चांगला नाही आहे. हा बरोबर आहे, तुम्ही देत आहे, पण महिलांचा दृष्टिकोन त्यांचं वागण्याचा हेतू कायद्यामुळं बिघडत चाललेला आहे. त्यांना फुल सपोर्ट आहे की सरकार आम्हाला काही करायला होते आणि आम्ही ते करू, हीच पूर्व दिशा. ह्यातनं एवढं झालं की ह्यातनं भरपूर पुरुषांचा बळी गेलेला आहे. आणि एकंदरीत आजची जी घटना आहे ती पण ह्याच्या आधारितच आहे. आणि हे तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला हे सत्य समोर आणण्याचं हे करायचं आहे मला की एकंदरीत आपल्या पुरुष आयोग आणि मी पण माझ्या वतीने प्रयत्न करत राहीन की पुरुष आयोगासाठी आता मी मंत्रालयात एक लेटर देणार आहे आणि मी ती तुम्हाला लेटरसुद्धा
एकंदरीत मी तुम्हाला ते दाखवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि ह्या गोष्टीसाठी आपला जे मंत्री संत्री किंवा सॉरी जी आपली घटना आहे, राज्यघटना, त्यांनी हे राज्यघटनेत महिलांसाठी सुधारित व्हावे, त्यांनी विकसित व्हावं, गुन्हेगारीकडे न वळता त्यांनी विकसित व्हावं. पण ह्यांनी डोकं तिसरंच चालवलं आहे महिलांनी, की गुन्हेगारीकडेच जास्त वळत आहेत आत्ताच्या महिला. तर कृपया आपण मला कुठल्या महिलाची बदनामी किंवा कुठल्या महिलांवर टीका करायची नाही, तर फक्त एकंदरीत ही घटना खरी आहे म्हणून मी तुम्हाला बोलायचं आहे. ह्याच्यातून फक्त जास्तीत जास्त महिलाच आता गुन्हेगारी क्षेत्रात दिसून येतात आणि आजची घटना देखील ह्याच आधारित आहे. आपण आता ही घटना सविस्तर पाहणार आहोत. केव्हा केव्हा आपण बायकोवर खूप जास्त प्रेम करतो, आपण तिच्यावर अनेक प्रकारे हे करतो, विश्वास ठेवतो. आणि काही लोक तर तिच्यावर बायकोच माझी आयुष्यभराची साथी, बरोबर आहे, आयुष्यभराची साथी असते. आणि काही लोक तिला खूपसं म्हणजे जवळ करतात. आणि जवळ म्हणजे कसं, की जेणेकरून पत्नीच आपला सहारा आहे आणि पत्नीच आपलं ही आहे. तर मित्रांनो, ह्याच प्रकरणातनं एक अशी घटना घडलेली आहे की एक पत्नी आणि तिचे पत्नीचे जे परिवार आहे, म्हणजे आई वडील आणि भाऊ, ह्यांच्यापैकी जे आपला जावई आहे त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. ह्या घटनेमध्ये असंच काहीतरी आहे. आणि केव्हा काही पुरुष लोक आपल्या पत्नीवर, आपल्या बायकोवर असं काय करतात की काही जोक, शेर शायरी असं वगैरे लिहितात. आणि ह्या घटनेतनं असंच आहे की ह्या घटनेतनं एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर अशा कविता लिहिल्या होत्या आणि अशा कविता लिहित होता, पण त्या कवितांचा काहीच उपयोग झाला नाही. कारण त्यांनी जी कविता लिहित होता आणि हे करत होता, त्या गोष्टींचा काहीच फायदा नाही, कारण त्यांनी आयुष्य संपवलेलं आहे. आणि पत्नीनेच आपल्या नवऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेलं आहे. आणि मेल्यानंतरनं तेच सांगतोय की मी मेल्यानंतरनं माझ्या पत्नीला माझा चेहरा दाखवू नका, असं त्यांनी विनंती केली आहे. आणि ही घटना आहे अकोल्यातली एक तलाठी आहे. आणि त्या तलाठ्याने शिलानंद तेलगाटे असं तलाठी कर्मचाऱ्याचं नाव आहे. आणि शिलानंद यांनी आपल्याच गळफास लावून टोकाचा निर्णय घेतलेला आहे. तर ही परिस्थिती कुणामुळं आणि कशी आली आणि काय आहे हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. आणि मृत्यूपत्र आपलं मृत्यूपूर्वी त्यांनी एक स्टेटस ठेवलं होतं, त्यातून त्यांनी आपण असं का केलं याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. या स्टेटसमधनं त्यांनी बायकोला माझा चेहरासुद्धा दाखवू नका असं म्हटलेलं आहे, असं लिहिलेलं आहे, स्टेटसमध्ये ठेवलेलं आहे. आणि शिलानंद यांनी कधी काळी त्यांनी बायकोवरती जीव ओवाळून टाकणाऱ्या अशा कविता देखील लिहिलेल्या आहेत. खूपशा हे केलेलं आहे त्यांनी, लिखाणकाम केलेलं आहे. कविता मात्र भरभरून लिहायचे. असं असताना देखील, बायकोवर इतकं प्रेम करत असताना देखील बायको त्याला अपशब्द, मुलांसमोर अपशब्द, त्याला जेवण वगैरे काय देत नव्हते. आणि याच कारणांवरनं अश्लील भाषा करत होती, त्या संग अश्लील शिव्यागाळ्या करत होती. आणि ह्याच कारणांमुळं, आणि जो बायकोचा भाव आहे त्याला काही पैसे जागा घेण्यासाठी, जमीन घेण्यासाठी दिलते आणि ते बायकोचा भाव काय रिटर्न करत नव्हता. ह्या गोष्टीमुळं आणि त्यांच्या पगारातनं शिलानंद तेलगाटे आहेत त्यांच्या पगारातनं जी रक्कम होती, त्यांनी त्यांच्या नोकरी पेशावर त्यांना कर्ज मिळतं, तर ह्या कर्जातून त्यांचे हप्ते कट होत होते. आणि तो वारंवार शिलानंद तेलगाटे हा आपल्या मेहुण्यापाशी, बायकोपाशी ते पैसे मागत होता, पण ते द्यायला नकारत होते.
आणि ह्या गोष्टीवरनं त्याला अश्लील शिव्यागाळ्या, अश्लील बोलणं, मुलांसमोर बोलणं, त्याला जेवण न देणं आणि मृत्यूपूर्वी 5 दिवस उपाशी होता तो माणूस. अशा कुठल्या घटना आहेत. तुम्हाला सांगायची ही घटना म्हणजे ह्या घटनेतनं फक्त तुम्हाला सावधान करायचं आहे मला, कोणाला बदनाम नाही करायचं. अशा परिस्थितीत पुरुषांनी टोकाचे निर्णय न घेता संयमाने संयमाने घ्यायचं आहे. कारण इतके दिवस तर आपण संयमच हे केलेला आहे, संयम बाळगलेला आहे. आणि अशा गोष्टींमध्ये संयम न बाळगता तुम्ही डायरेक्ट टोकाचं पुढचं पाऊल घेतलेलं आहे. तर असं काय करत जाऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्महत्यास प्रवृत्त केलं म्हणजेच ही अशी मानसिक थराला जाणारी अशी मानसिकता बायको आणि तिचा भाऊ आणि त्यांनी भरपूरसे ह्याच्यातून हे केलेले आहे. आणि ह्याच्यातून काय झालेलं आहे की शिलानंद तेलगाटे हा अकोल्यातील तलोरा तहसील कार्यालयाअंतर्गत काम करत होते. आणि ह्यांनी कधी काळी बायकोवर इतक्या खूप सुंदर कविता केल्या की त्यांनी त्या जीव ओवाळून टाकणाऱ्या अशा कविता केल्या. आणि अख्खं विश्व म्हणा, अख्खं ब्रह्मांड म्हणा, ते आपल्या बायकोलाच त्या कवितेतून म्हणत होते. आणि ह्या सुखी संसाराला अशी नजर लागली ती म्हणजे बायकोच्या भावाची. बायकोचा भाव आणि आता ते टिंबपेक्षा मग तर बायकोचा भाऊ प्रवीण गायबोलेकडे त्यांनी जमीन घ्यायला पैसे दिलते शिलानंद तेलगाटेंनी. आणि ह्याच्यातून त्यांची आता गरज भागली. त्यांनी पैसे द्यायला नकार दिला आणि काही काळानंतर त्यांनी तलाट्यांकडून हे पैसे काढलेले असे त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. आणि बाकीची अपेक्षित रक्कम आहे आणि माझ्या पगारातून कट होत आहे, तर ही मला परत मिळावी व्याजासह, त्यातून त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांची बायको प्रतिभा तेलगाटे यांनी अश्लील शिव्यागाळ्या करत, अश्लील बोलण्याची पद्धत आणि नवऱ्याला फाशी घे म्हणते. म्हणजे ही बाई का भिताडे. आता जाऊन दे, आता ही माणूस तर गेला, आता काय बोलण्याचा हेच नाही राहिलेला. आता मला कुणाला बदनाम नाही करायचं, पण जाऊन द्या. ह्यातनं मला फक्त तुम्हाला एक सांगायचं, ह्या गोष्टी अशा वारंवार गोष्टी घडतात आणि ह्या गोष्टीतून कोणाचं चांगलं होत नाही. ही फक्त तुम्हाला दुसरीकडेच पोचवून जाते ही गोष्ट. आणि त्यांनी मी मेल्यानंतरनं, माझा पोस्टमॉर्टम झाल्यानंतरनं माझा चेहरा इतर कोणीही बघावा, फक्त माझ्या बायकोने बघू नये, असं त्यांनी त्याच्या स्टेटसमध्ये ठेवलं होतं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला बदनाम करणे किंवा कोणाची दिशाभूल करणे हे आमच्या व्हिडिओचं उद्देश नसून तुम्हाला सतर्क करणे, सावधान करणे हाच उद्देश असून फक्त एवढाच उद्देश आहे. आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये, अशाच ह्याच्यात. तर जय महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय.